पुढची बातमी पण मोठी आहे आणि त्याला वेगवेगळे संदर्भ आहेत। सांगलीच्या जत तालुक्यातल्या काही गावांनी पाण्याच्या विषयावरनं एक वेगळीच भूमिका घेतली होती आणि जतच्या दुष्काळी भागात आता थेट कर्नाटकनं पाणी सोडलंय आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलंय। कर्नाटक सरकारकडून जतच्या तिकोंडी भागाच्या करता पाणी सोडण्यात आलंय। कर्नाटकच्या तुपची बबलेश्वर पाणी योजनेतून हे पाणी दुष्काळी कर्नाटकच्या करता म्हणून राखून ठेवलेलं असतं, ते सोडण्यात येतं। आधी कर्नाटकमध्ये येण्याचं निमंत्रण आणि आता थेट दुष्काळी भागातल्या गावांसाठी सोडलेलं पाणी, यामुळे एका दिवसात तिकुंडे इथे साठवण तलाव जो होता तो भरला आणि आता तो ओव्हरफ्लो झाला आहे आणि ज्याचा स्वाभाविकपणे जतमधल्या सीमावर्ती भागातल्या काही शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे। आणि पाण्याच्याच प्रश्नावरून काही दिवसांपूर्वी जत तालुक्यातल्या काही गावांनी आक्रमक भूमिका घेतली होती। महाराष्ट्रानं प्यायचं पाणी आणि शेतीकरता पाणी दिलं नाही तर वेगळी भूमिका घ्यावी लागेल असं या जत तालुक्यातल्या काही गावांचं म्हणणं होतं। हे पाणी सोडून एक प्रकारे कर्नाटकनं महाराष्ट्राला पुन्हा एकदा डिवचण्याचंच काम केलंय। तिकडे सीमावाद जेव्हा जेव्हा सर्वोच्च न्यायालयात जातो त्या दरवेळेला कर्नाटकचे मुख्यमंत्री असं काही ना काही विधान करतात की ज्यामुळे या विषयातला वाद वाढतो। महाराष्ट्र कर्नाटकातील सीमावाद सोडवण्यासाठी आता कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत एक बैठक होण्याची शक्यता आहे। कर्नाटक सीमावादावर तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे प्रमुख खासदार धैर्यशील माने यांनी ही माहिती दिली। सीमा प्रश्नी उच्चस्तरीय समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे येत्या 3 ते 6 डिसेंबरच्या दरम्यान बेळगावचा दौरा करतील। इथल्या नागरिकांशी ते पुन्हा एकदा बातचीत करतील। दरम्यान आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयातली आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असली तरी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य करण्याची परंपरा कायम ठेवली आहे। ह्या 2-3 दिवसामध्ये आपण पाहिलं असेल, काल तारीख लागली होती, आजही तारीख लागली आहे। मला निश्चितपणे खात्री आहे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर आमचा प्रयत्न असा चालू आहे। आता मला तज्ज्ञ समितीचा त्या ठिकाणी अध्यक्ष नेमल्यामुळे अमितजी शहा साहेबांच्या बरोबर सन्माननीय पंतप्रधानांच्या बरोबर आणि हे दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री एकत्र बसून याच्यामध्ये काही कॉमन अजेंडा ठेवून काही प्रोग्राम आखता येईल का, जेणेकरून मराठी भाषिक जो तिथला आहे, जो पिचलेला आहे, जो अन्यायग्रस्त आहे, सीमा भागात मी स्वतः राहतो त्याच्यामुळे तिथली व्यथा आणि तिथल्या अडचणी मला स्वतःला माहिती आहेत। निश्चितपणे त्याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी ह्या सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। तेव्हा अशी बैठक झाली तर त्याचा निश्चितपणे उपयोग होईल आणि महाराष्ट्राला फायदा होईल अशी अपेक्षा आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणी काही संपत नाहीयेत। काही दिवसांपूर्वी बेळगावच्या न्यायालयानं त्यांना समन्स बजावलं होतं आणि हजर राहण्यासाठी सांगितलं होतं। 30 मार्च 2018 रोजी संजय राऊत यांनी बेळगावमध्ये एक भाषण केलं होतं आणि ते प्रक्षोभक होतं असा ठपका ठेवून संजय राऊत यांना बेळगावच्या न्यायालयानं हे समन्स बजावलं। पण आज राऊत यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकत नाही अशी विनंती वकिलांच्या मार्फत न्यायालयाला केली। राऊत यांना आता 7 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्याकरता न्यायालयानं नव्यानं समन्स जारी केलंय। वैयक्तिक कारणास्तव आपण सुनावणीला येऊ शकत नाही असं राऊत यांनी कळवलं होतं, त्यामुळे कोर्टानं आता 7 फेब्रुवारीची नवीन तारीख दिली आहे। आणि आता महाराष्ट्रातलं राजकारण, जातीच्या राजकारणासाठी महाराजांच्या संदर्भातल्या काही गोष्टी जाणीवपूर्वक समोर आणल्या जातात तर काही गोष्टींच्याकडे दुर्लक्ष केलं जातं असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली। राष्ट्रवादी काँग्रेसकडून या गोष्टी पडद्यामागून सुरूच असतात असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात हे प्रकार सुरू झाल्याचंही त्यांनी नमूद केलं। शरद पवार नेहमी शाहू फुले आंबेडकर हीच नावं घेतात, शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत। इतर समाज आणि मराठा समाजात फूट पाडण्याचं काम 1999 पासून सुरू आहे। काही ठिकाणी तर विष कालवलं जातं अशा प्रकारचा थेट आरोप राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला। जाती पलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे। हे जे सध्या
इतिहासाकडे जातीतनं पाहण्याचं जे पेव फुटलेलं आहे, काही ठराविक लोकांचंच आहे ते, अगदीच बुडभर लोकांचं, आणि तोही त्यांचा राजकीय स्वार्थ आहे त्याच्यातनं. आणि त्यातनं ही गोष्ट थोडीशी या लोकांनी बोलणं आवश्यक आहे. इतिहास नुसता जर सांगायला गेला तर तो वृक्ष आहे भयंकर, आणि त्याचे काही सगळ्याचेच कुठे तुम्हाला संदर्भ आणि दाखले मिळत नसतात, सापडत नसतात. या इतिहासकारांकडे कोणाकडेच तसे नसतात. ते त्यांचा तर्क मांडतात. या सगळ्याच्यामध्ये एवढीशी कोणतरी गोष्ट बोलतं आणि काहीतरी होतं, आणि त्याच्यामधनं हे सगळं जातीच्या राजकारणासाठी वापरले जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. कळलं का? इतकी वर्ष जेव्हा ह्याच्या अगोदरची माणसं जन्माला आली त्याला काय इतिहास कळत नव्हता का? तरी काय वाचला नव्हतं काय? की ह्यानाच आता कळायला लागला, ह्यानाच अभिमान जागृत झाला. सांगितलं हे सगळं, म्हणजे हे एनसीपी पासून सुरू झालं. एका राज्यासाठी समान नागरी कायदा नसतो. समान नागरी कायदा हा केंद्र ठरवतं आणि तो संपूर्णपणे देशात येतो, एका राज्यात नाही फक्त, आणि तो आला पाहिजे अशी आमची पहिल्यापासून मागणी आहे. उद्धव ठाकरेंनी एक आपल्याला असं हे वक्तव्य केलं आहे की जर मी आता बाहेर पडायला लागलो तर काही जणांच्या पोटात गोळा आलाय. नाही बाबा, गोळे बिळे काहीतरी काय, हे बाहेर पडून माझ्या पोटात काही. अर्थात राज ठाकरे यांनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघांच्याकडूनही उत्तर देण्यात आलंय. असे राजसाहेब नव्हते. मी त्यांच्याबरोबर 16 वर्ष काम केलेलं आहे. परंतु काय आहे, जे भाजपनी जे काही प्रत्येकावर दबाव आणलेला आहे त्याचं हे दर्शन असेल असं मी म्हणते. परंतु त्यांचे भाऊ जरी मुख्यमंत्री असले, जर ते आजारी असेल, मुळात कोरोनाच्या काळात ते जर 2.5 वर्ष घरात होते तर तुम्ही आम्ही सह विरोधक सुद्धा घरात होते, त्यामुळे तो मुद्दा लागूच होत नाही. परंतु भाजपच्या याच्या पायी, दबावापायी ठाकरे घराणं कुठंतरी स्वतःचं जे मेन होरा आहे तो सोडून त्यांच्या याच्यामध्ये बोलते असं मलाही वाटतं. पण असो, शेवटी जनतेला आवडणार नाही की एखाद्याच्या आजारपणाची खिल्ली केलेली. कोकण हा शिवसेना आणि शिवसेनेचा आहे. ह्या बालेकिल्ल्यामध्ये यापूर्वी सुद्धा अनेक मोठे मंडळी येऊन गेलेली आहेत, परंतु कोकणी माणसांनी बाळासाहेबांवर आणि उद्धवजींवर असलेलं प्रेम कायम ठेवलेलं आहे. ते भविष्यामध्ये सुद्धा ठेवतील. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब कोकणामध्ये येत आहेत. स्वागत आहे. कोकणातलं वातावरण सुद्धा खूप चांगलं आहे आणि त्यामुळे ह्या वातावरणाचा, इथल्या कोकणातल्या जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि त्यांनी जरूर आपल्या तब्येत चांगली कशी होईल या दृष्टिकोनातून पाहावं. त्यांना वातावरण चांगलं आहे, पण त्यांच्या पक्षाला मात्र कोकणामधलं वातावरण अजिबात पोषक ठरणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारे राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मंत्री होण्याबद्दलची आपली इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. एवढंच नाही तर ज्या अपंगांसाठी, ज्या दिव्यांगांसाठी आपण गेल्या अनेक दशकांपासून काम करतो, त्या दिव्यांग मंत्रालयाचं मंत्रीपद मिळालं तर पुन्हा एकदा या सगळ्या लोकांसाठी आपल्याला काम करता येईल असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. बच्चू कडूंना पुन्हा मंत्रिपदाचे वेध झाला तर त्याच्यासारखा आनंद नाही. एक कार्यकर्ता दिव्यांगाचं आंदोलन करता करता मंत्रिपदावर जाईल. कडूंना हवंय दिव्यांग मंत्रालय. ठाकरेंच्या पक्षाकडून बच्चू कडूंची फिरकी. पळून जाणाऱ्या गद्दार आमदारांना थांबवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवली जातात. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून प्रहारचे आमदार बच्चू कडू मंत्रिपद मिळेल या आशेवर आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेले बच्चू कडू काहीसे हिरमुसले होते. नुकताच राज्य सरकारनं दिव्यांगांसाठी स्वतंत्र खात्याची निर्मिती केल्यानं बच्चू कडूंच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. आता ते पुन्हा मंत्रिपद मिळेल या आशेवर आहेत. त्यांनी ही इच्छा जाहीररित्या बोलूनही दाखवली. झाला तर त्याच्यासारखा आनंद नाही. एक कार्यकर्ता दिव्यांगाचं आंदोलन करता करता मंत्रिपदावर जाईल आणि त्याचा पहिला मंत्रिमंडळ मिळेल तर माझी, आता तर आम्ही आनंदी आहोत, तो आनंद द्विगुणित होईल. कडू मंत्रिमंडळाच्या आशेवर असतानाच तिकडे आठवलेंनाही राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान हवंय. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे, कारण आम्ही बीजेपीच्या कोट्यामध्ये आहोत. शिवसेना तर आहेच आहे, परंतु आम्हाला मंत्रिपद मिळेल ते बीजेपीच्या कोट्यातून मिळेल आणि त्यामुळं माननीय
देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की ज्यावेळेला विस्तार होईल त्यावेळेला आरपीआयचा नक्की विचार करू. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता फेटाळून लावली आहे. गद्दारांना थांबवण्याकरता मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलं जात असल्याचा टोला विनायक राऊतांनी लगावलाय. मंत्रिमंडळ विस्तार हा केवळ वावड्या पिकवल्या जातात. पळून जाणाऱ्या गद्दार आमदारांना थांबवण्यासाठी वेगवेगळ्या त्यांना आमिष दाखवली जातात. विस्तार करू, पण प्रत्यक्षात विस्तार ते करणार नाहीत. ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होते लगेच बच्चू कडू घोड्यावर बसून तयार असतात. यावेळीही कडूंनी मंत्रिपदाच्या मुंडावळ्या बांधल्यात. आता यावेळी तरी मंत्रिपद मिळणार का की पुन्हा पदरी निराशाच पडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. पुण्याहून वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता पुढची बातमी न्यायालयाच्या निर्णयाची आणि एका वादाची. EWS नियुक्तीच्या संदर्भात न्यायालयानं आज सुनावणी करून स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उमेदवारी दिलेल्या 111 उमेदवारांना नियुक्तीपत्र द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून EWSमधील उमेदवारांना यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिली जाणार होती. मात्र या उमेदवारांना ही पत्र द्यायला विरोध दर्शवत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 जागा भरण्यात आलेत. यातील EWSमधील 111 नियुक्त्यांवर उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून उच्च न्यायालयाच्या आदेशानं जी स्थगिती मिळाली आहे, आता या उमेदवारांना नियुक्तीपत्र देता येणार नाहीत. ओरिजिनली EWS कॅन्डिडेटने विरुद्ध याचिका दाखल केली होती आणि त्याच्यामध्ये जे SEVC कॅन्डिडेट होते ज्याच्यासाठी आम्ही अवेअर झालो होतो, तर आमचं म्हणणं असं होतं की महावितरणमध्ये जी आदेश पास केला होता हायकोर्टाने तो आदेश या केसमध्ये लागू पडत नाही. पण याच चीफ जस्टिसने आणि याच बेंचने ती ऑर्डर पास केल्यामुळे त्यांना दिलासा दिला. मुळात या नियुक्तीपत्र देण्यासंदर्भातला एक कार्यक्रम मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पण हा कार्यक्रम होऊच देणार नाही अशा प्रकारची भूमिका काही जणांनी घेतली आहे. हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मराठा समाजातील उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. EWSमधून नियुक्ती झालेल्या 111 उमेदवारांना नियुक्तीपत्र द्यायला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. पण मराठा समाजातील उमेदवारांना देखील आजच नियुक्तीपत्र द्यावीत अशी आग्रही मागणी मराठा समाजातल्या संस्थांची आहे. अन्यथा हा कार्यक्रमच होऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. मराठा ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांच्यासह काही आंदोलकांना पोलिसांनी इथे ताब्यात घेतलं. आज एकीकडे तुम्ही निर्णय घेता, शासन निर्णय काढता आणि दुसरीकडे कोर्टात जाऊन दुसऱ्या पोरांना उभा करायचं. आज SCBC टू EWSचा स्टे आला म्हणून सांगता. ही सगळी मुलं नियुक्त्या घेण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत आणि आज 110 पोरं बाहेर काढले आणि आमची पोरं बाहेर काढून बाकीच्यांना नियुक्त्या देतात. अजिबात चालू देणार नाही. सगळ्याला सोबत नियुक्त्या दिल्या पाहिजेत. या सगळ्या नियुक्त्या तत्काळ थांबवल्या पाहिजेत. अन्यथा आम्ही राज्यामध्ये हा सगळा मोठा उठाव झाल्याशिवाय राहणार नाही. आता ह्या सगळ्या लोकांना नियुक्त्या तत्काळ थांबवाव्यात आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सर्व सकट सगळ्यांच्या सोबत नियुक्त्या द्यायच्या. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यातले हे दोन शेतकरी नेते सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी खरं तर जुने घट्ट मित्र, पण आता त्यांच्यात इतकं वितुष्ट आलंय, इतका दुरावा निर्माण झालाय की एकाच्या विधानाला दुसऱ्याकडनं कायमच विरोध केला जातो. झालं असं की राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन झाल्यानंतर एक रकमी FRP देण्याचे आदेश दिले. पण या विषयाचं श्रेय कोणाचं यावरून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात लढाई सुरू झाली. FRPसाठी आम्ही विधानसभेत आवाज उठवला याचं श्रेय राजू शेट्टी घेत असल्याचा आरोप सदाभाऊंनी केला. तर बोलताना कोणीतरी भुरटा माणूस बोलतो म्हणून प्रतिक्रिया द्यावीशी वाटत नाही असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला. राज्यकर्त्यांना कोणत्या तरी गोष्टीची भीती वाटत असते, कारण जिकडे जास्त डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात असा टोला सदाभाऊंनी लगावला. सदाभाऊ असं म्हणतात की आम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये हा मुद्दा पुढे घेतला आणि त्यानंतर आता आमचं सरकार आल्यानंतर जी मागणी आहे ती मागण्या पूर्ण करण्यात आली. कुणीतरी भुरटा माणूस काहीतरी बोलतोय म्हणून त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करावं असं मला वाटत नाही. राज्यकर्त्यांना भीती कधी वाटते?
डोक्यांची वाटते. म्हणजे जिकडं जास्त डोकी तिकडं सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. कारण राज्यकर्ते हे जर बोलायचे असतील तर आपल्याला ज्ञानेश्वरासारखं त्या रेड्यांच्या पाठीवरती हात ठेवावा लागेल. कारण राज्यकर्ते ही एक रेड्यांचीच अवलाद आहे. बातमी आणखीन एका वादाची आणि त्यातही खोक्यांवरूनच्या आरोप प्रत्यारोपांची. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री आणि सर्व आमदारांच्या गुवाहाटीच्या दौऱ्यावरून पुन्हा एकदा टीका केली होती. या टीकेला आता आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. चंद्रकांत खैरे यांच्यावर संजय गायकवाड यांनी जोरदार टीका केली. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या आमदारांनी खुश ठेवण्यासाठी पुन्हा एकदा गुवाहाटीत प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले अशा प्रकारचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्याला संजय गायकवाड यांनी खरपूस समाचार घेत उत्तर दिलं. चंद्रकांत खैरे नावाचा बुड्ढा सटिया गाय आहे. त्याला काही स्वप्न पडतात. इकडे एवढे घेतले, तिकडे तेवढे घेतले, आणि याचा शेतकऱ्याचा काय संबंध आहे? कमीत कमी आता आम्ही जाहीरपणे सांगतो की आम्ही आमचा मुख्यमंत्री केला. आमचा मुख्यमंत्री करताना आम्हाला पैशाची काही संबंधच नाही आहे. जर आम्ही इतर पक्षाचा केला असतं तर हे आरोप आम्ही पण कोणी मान्य केले असते. पण आम्ही आमचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी केला, काम करणारा मुख्यमंत्री केला. तर हे अशा प्रकारचे बावचल्यासारखे हे पिसाळला हा चंद्रकांत खैरे पिसाळ्यासारखे स्टेटमेंट या ठिकाणी करतो. त्याच्यामुळं आम्ही काही या गोष्टीला फार काही लक्ष देत नाही.